हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथे बघू शकता तुम्ही मी ब्लाउजची अस्तर आणि कापड मी इथे जॉईंट करून घेतलेले आहे। तर बऱ्याचदा बघा फिटिंग करताना ब्लाउजचा पुढचा आणि मागचा जो पार्ट असतो तो खालीवर होतो, शोल्डर उतरतं, मुंड्यामध्ये असं काखेमध्ये ब्लाउज जे आहे ते चुन्या पडतात, छातीमध्ये टाईट होतो। तर तसा प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा मी ब्लाउज आणि अस्तर जे पार्ट आहे ते शिवून घेतलेले आहे, जॉईंट करून घेतले। तर आता डाव्याकडची बाजू येते बघा, त्या साईडला आपण कसं शिवायचं ते पाहणार आहोत। तर बघा खालच्या साईडला कटोरी आहे ती ठेवली मी आणि साईड पीस आहे ते वरच्या साईडने ठेवलेले आहे। हे बघा या साईडला थोडं थोडं असं फिरवत आपल्याला इथं काय करायचं, टीप टाकून घ्यायची आहे। हे बघा ओढायचं नाहीये, जसं आहे तसंच इथं टीप टाकायची आहे आपल्याला। हे बघा आता इथे डबल टिप टाकायची आहे आपल्याला। बघा व्यवस्थित पफ वगैरे आलेला आहे। आता बघा जे दोघं टोक तुम्हाला दाखवले मी ते एकमेकांवरती असे ठेवायचे आहे। त्याच्या हे बघा व्यवस्थित करून घ्यायचे, ते पॉइंट आहे ते एकमेकांवरती ठेवायचे, टोक आहे ते। त्याच्यानंतर आपल्याला बघा जी शिलाई मार्जिन आपण शिवलंय तिथून आतल्या साईडला बघा मी दाखवते त्याप्रमाणे 2 इंचावरती मार्क करायचा आहे। हे बघा ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा या पद्धतीने, आणि इथे डबल टिप आपल्याला टाकून घ्यायची आहे। हे बघा पफ अजून व्यवस्थित आलेला आहे आणि घातल्यावर एकदम व्यवस्थित बसतो तो। तर आता बघा क्रॉसपट्टी या पद्धतीने जॉईंट करून घेऊया। हे बघा तर प्रिन्सेस कट ब्लाउजचे अस्तर कसं जोडायचे त्याचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले, तुम्ही पाहिले नसेल तर तिथे जाऊन पाहू शकता। तर 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच जे कापड असतात ते आपले अस्तर आणि ब्लाउज पीसचं कापड ते एकदम व्यवस्थितपणे फिनिशिंग सहित जोडलं जातं। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल ब्लाउज शिवताना। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच बाजूने त्याच पद्धतीने शिवायचं आहे। हे बघा कटोरी खालच्या साईडला ठेवली, साईड पीस वरून खालून असं शिवायचं आहे बघा। जसं मी दाखवते तसं तुम्ही सुद्धा शिवून बघा। तर तुमचं आहे ना ब्लाउजची समोरची जी बाजू असते ते शिवायला तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि व्यवस्थितपणे ते थोडंफार सुद्धा उरत नाही, व्यवस्थित येतं ते परफेक्ट असं। आता बघा त्या साईडला आपण जसे टक्स घेतला इथं पफ येण्यासाठी, तर या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने 2 इंचावरती मार्क करायचं आहे। तिरकस लाईन ओढून घ्यायची, पाव इंचपेक्षा कमी, डबल टिप टाकून घ्यायची। हे बघा शिलाई लॉक करायची। हे बघा आता क्रॉसपट्टी जॉईंट करून घेऊया आपण। तर या मापाचे तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। हे बघा आता दोघं पार्ट व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचे, म्हणजे इथं अर्ध काम आपलं व्यवस्थित होऊन जातं। आता बघा आपल्याला इथं पट्टी जॉईंट करायची आहे, तर इथं डबल फोल्डेड कापड घेतलेलं आहे मी। तर इथे 2 इंचाची पट्टी घेतलेली मी बघा। तुमच्याजवळ जर असं जोडलेलं कापड जर नसेल तर तुम्ही इथं सिंगल असेल तर त्याला जॉईंट करून इथं यूज करू शकता। आता आपल्याला बघा या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं थोडंसं खालच्या बाजूने कापड आहे ते, आणि हुकपट्टी जी आहे ती अशी शिवून घ्यायची, लूज पट्टी वरून दाबटीप द्यायची आहे, म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित दिसेल इथं। हे बघा आता बघा अशी 1 इंचाची पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे या पद्धतीने, आणि मधल्या साईडला म्हणजे मध्यभागी आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने, आणि इथं खालच्या साईडला शिलाई लॉक करायची। एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करून टाकायचं आहे। हे बघू शकता इथे तुम्ही।
आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने इथं मी 1.5 इंचची हुकपट्टी घेतलेली आहे. तर इथं बघा ती पण डबल फोल्डेड आहे. तर तिला सुद्धा आपल्याला वरून शिवायची आहे, खालच्या साईडला पलटवायची असते. तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही शिवायची आहे, जेणेकरून तुम्हाला जर हुक पट्टी शिवायची म्हणजे अडचण येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज तुम्हाला शिवता येईल. हे बघा एक्स्ट्राचं कापड कट करायचं. त्याच्यानंतर आता दोघं पार्ट जे आहेत ते असे एकमेकांवरती ठेवायचे आहे. हे बघा आता तुम्ही मी इथं गोलगळा घेतलेला आहे, तर पानगळा सांगितलेला होता. तर बघा खालच्या साईडहून किंचित थोडासा पानाचा आकार देते मी इथं. हे बघा आणि इथं कट करून घेते. हे बघा तर इथं आता पट्टी वगैरे आपल्याला लावून बरोबर होणार आहे ते, कारण हुक पट्टी वगैरे लावतो तेव्हा व्यवस्थित येतं ते. हे बघा व्यवस्थित आहे ते. आता गळपट्टी आपल्याला हे बघा पानगळा व्यवस्थित दिसतोय आपल्याला. इथं गळपट्टी लावायची आहे. इथं तर 1 इंचची पट्टी इथं मी घेतलेली आहे, डबल फोल्ड केली आहे आणि एकदम कोपऱ्यावरती अशी टीप टाकून घ्यायची. हे बघा व्यवस्थित पकडत ओढायची नाही ती पट्टीला, आणि तिरकस कट केली होती ती, तर ओढायची काही गरज नाही तिला. आता बघा छोटे छोटे इथं आपल्याला कट मारायचे, जेणेकरून आपला जो गळा जो आपण कट केलेला आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थितपणे इथं शिवला जाईल तो. आता बघा या पद्धतीने फोल्ड करायची. उलट्या साईडने बघा पलटवून घेतले मी, आणि या पद्धतीने इथं पुढे आपण कापड सोडला होता तो मध्ये फोल्ड करायचा आणि इथं डबल टिप टाकायची आहे. हे बघा व्यवस्थित वरून आणि खालच्या साईडहून व्यवस्थित आपली पट्टी जॉईंट झाली इथं. आता या बाजूकडून काय करायचे, वरून शोल्डर पासून आपल्याला पट्टी जॉईंट करता यायचं आहे. हे बघा तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिकत असाल तर तुम्हाला पट्टी गळपट्टी जी असते ती कशी लावायची हे बघा आता ते व्यवस्थित इथं व्हिडिओ बघून तुम्हाला सहज जमेल. आता बघा इथं छोटे छोटे कट मारायचे. मध्ये फोल्ड करायची ती पट्टीला आणि इथं डबल टिप टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला इथं पट्टी अशी वाळून अशी शिवून घ्यायची आहे. हे बघा तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा पुढची बाजू इथे शिवून झाली आपला. आता इथं आपल्याला बघा इथं पाठीमागचा भाग सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला आता फिटिंग पाहायची आहे ब्लाऊजची. इथं बघा शोल्डर वगैरे व्यवस्थित मी इथं ठेवून घेतलेले आहे, आणि फिटिंगची बाजू असते ती सुद्धा इथं चेक करून घ्यायची आहे. इथे बघा 2-3 टिपा एक्स्ट्राचे टाकायचे शोल्डर जॉईंट करताना. आता बघा या साईडला थोडंसं कापड एक्स्ट्राचं दिसतंय, तर इथं मी कट करून घेते. टीप टाकून घ्यायची तिथं. आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बघा असं शोल्डर जॉईंट करायचे. इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे शोल्डर जॉईंट करायचे, आणि फिटिंगची साईड असते ती चेक करून पाहायची आहे कोणता भाग खालीवर आहे का असं. हे बघा किंचित थोडासा इथं एक्स्ट्राचा होता तो पार्ट मी कट केला. आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे इथं. त्याच्या अगोदर बघा व्यवस्थित करून घ्यायचं. तर ही कोपऱ्यापर्यंतची बाही आहे. तर बघा व्यवस्थित बाही चेक करायची, म्हणजे आपले वरचा जो मुंड्याचा आकार असतो तो वरती असतो, तो मागच्या साईडला जॉईंट करायचा असतो. त्याच्यामुळे चेक करूनच बाही इथं आपल्याला जॉईंट करायची. तर इथं मी बाहीचा सेंटर काढला, त्याच्यानंतर एका साईडची अशी या पद्धतीने बाही इथं जॉईंट करते बघा मी अर्ध्या इंचावरती. त्याच्यानंतर या पद्धतीने पलटून घ्यायचं, आणि एक्स्ट्राचं आहे ते जसं तसं इथं ओढायचं नाही, जसं आहे तसं ठेवून इथं शिवायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज घालणार तेव्हा ते फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल, चुन्या वगैरे येणार नाही त्याला. हे बघा आता डबल टिप टाकायची आहे आपल्याला.
हे बघा बाहीला जेवढे पार्ट असतात त्यांना असं जॉईंट जर केला आपण त्या ठिकाणी बघा डबल टिप टाकायची आहे. आता सरळ करायचं ब्लाऊज पीस आणि या पद्धतीने आपल्याला कोपऱ्यावरती चेक करायचं. फिटिंगची साईड आहे ती आणि 1/2 इंच वरती अशी टिप टाकून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचं ते तुम्हाला फॅब्रिक दिसतंय ते इथं कट करून टाकायचं आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बाही तशीच जॉईंट करायची आहे. हे बघा बाहीचा सेंटर काढायचा, खडूने व्यवस्थित मार्क करायचं. हे बघा व्यवस्थित सेंटर काढायचं आहे. त्याच्यानंतर इथं मध्यभागापासून आपल्याला बाही इथे जॉईंट करायची आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे टिप टाकून घ्यायची आहे. तर इथं बघा मी फिटिंगची सुद्धा बाही कशी जोडायची त्याची सुद्धा एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे. जेणेकरून ब्लाऊज नवीनच शिकत असाल तर तुम्हाला त्याची मदत होईल. हे बघा या पद्धतीने डबल टिप टाकायची आहे. आता सरळ करायची बाहीला आणि व्यवस्थितपणे इथं खालीवर जर असेल तर तुम्ही ते नीट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चेक करायचं. किंचित थोडंसं मला जास्तीचं वाटलं त्याच्यासाठी बघा क्रॉसपट्टी होती जॉईंट केली तिथून मी टिप टाकून घेतली. आता इथं 1/2 इंचावरती टिप टाकते मी. तर बघा असं 1/2 इंचावरती सरळ अशी आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक दिसतंय ते इथं कट करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं जेणेकरून आपण ब्लाऊज पलटी करू तेव्हा फिनिशिंगमध्ये तो व्यवस्थित पलटवला जाईल त्या साईडला. आता बघा या पद्धतीने सरळ बाजू राहते त्याच्यावरती टिप टाकून झाल्यावर ब्लाऊजला असं पलटून घ्यायचं आहे. हे बघा जी आपण टिप टाकली होती तिला एकदम व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला या पद्धतीने बघा प्रेस करायचं आणि इथं कोपऱ्यावरती त्या साईडला जशी टिप टाकली त्या साईडला तशी आपल्याला या साईडला सुद्धा टिप टाकायची आहे. इथं बघा खालच्या साईडला डबल टिप टाकायची, शिलाई लॉक करायची आणि इथं 1/2 इंच किंवा अर्धा इंचवरती टिप टाकून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. तर तुम्ही जर ब्लाऊज फिटिंग करत असाल तर म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती असं छातीमध्ये टाईट होतो किंवा काखेमध्ये असे चुन्या येतात, असे प्रॉब्लेम येतात. तर काय करायचं की मापाला जो ब्लाऊज असतो आपला तो जास्त यूज झालेला असतो. तर इथं फिटिंग टाकताना काय करायचं एक्स्ट्राचं आपल्याला 1/2 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. आता इथं बघा दंडगीर जो आहे ब्लाऊजचा तो 5.5 इंच आहे. छाती साईजचा हा ब्लाऊज आहे. 9 इंच मी इथं बघा छातीची घडी होती ती 9 इंच आहे. तर मी आता इथं अर्धा इंच जास्त घेतलंय म्हणजे 9.5 इंचावरती मार्क केलंय. म्हणजे जेणेकरून कस्टमर जेव्हा ब्लाऊज घालेल तर त्याला घातल्यावरती असं छातीमध्ये फिट्ट होणार नाही किंवा असं जास्त असं काखेमध्ये ताणले जाणार नाही असं त्याच्यासाठी मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय. आता खालच्या साईडला मी 1.5 इंच मार्क करून हे बघा या पद्धतीने सरळ अशी लाईन ओढून घेतली आणि त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे. हे बघा. तर तुम्हाला सुद्धा जर असे प्रॉब्लेम येत असतील ब्लाऊजला फिटिंग करताना तर तुम्ही ही पद्धत यूज करू शकता. तर हे बघा या पद्धतीने सरळ अशी टिप टाकून घ्यायची. आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे टिप टाकायची आहे. बघा इथं खालच्या साईडला मी या पद्धतीने मोजून घ्यायचं आणि 1.5 इंचावरती बंद बाजूकडून आपल्याला टिप टाकायची आहे म्हणजे फिटिंगच्या बाजूकडून. इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. हे बघा त्याच्यात अर्धा इंच एड करायचं म्हणजे 9.5 इंचावरती मी इथं टिप टाकली. दंडघेर आहे ते इथं 5.5 इंच होतं आणि खडून अशी व्यवस्थित आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थितपणे आपली इथं टिप जी आहे ती व्यवस्थित सरळ अशी येईल. इथं बघू शकता तुम्ही खडूने मार्क केले त्याच्यावरती टिप टाकायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओला जर आवडला असेल आजचा तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील. त्याचबरोबर बघा इथं 36 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. याचा जर तुम्हाला पेपर पॅटर्न बघायचा असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तर बघा या पद्धतीने आपण इथं फिटिंग करून घेतली ब्लाऊजची. मापाच्या ब्लाऊजवरून तुम्ही एक्स्ट्राच्या 1-2 टिपा एक्स्ट्रा टाकून द्यायचे आहे. हे बघा गळासुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे इथं. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद करते.